आमची आघाडी फार मजबूत आहे, त्याला कोणी हलवणार नाही. आम्ही टक्कर द्यायला तयार आहोत आणि तिन्ही पार्टी मिळून जे काम आज करत आहोत आणि राहुल गांधीजींनी जे सगळ्यांना एक मंत्र दिलाय की डरो मत, पुढे भ्यायचं नाही. तुम्ही भिला, डर गए तो मर गए, उठेंगे तुम्ही. त्यासाठी तुम्ही एक होऊन या इलेक्शन मध्ये जसा तुम्ही पार्लमेंट इलेक्शन मध्ये एक होऊन आम्हाला सगळ्यात जास्त सीट दिला आघाडीला, त्याचप्रमाणे आघाडीची सरकार आणा आणि महाराष्ट्रात सुख संपत सगळे होते. ते सगळं भांडून आलं, त्यांच्याकडे काही नाही आणि सगळ्या नकली पार्टी आहेत. आता बीजेपी हे करून प्रयत्न कसा तोडाव, कसा पैसे देऊन वोट घ्यावं. मला वाटतं एक स्कीम काहीतरी त्यांनी काढलंय असं सांगितलंय. कोणत्या स्कीम ते? अरे 2000 रुपये पैसे देऊन ते एक योजना काढली ना त्यांनी, सगळ्या स्त्रियांना देणं आणि त्या पैसा दिल्यामुळं ते त्यांना वोट देतील, स्त्रिया त्यांना वोट देतील. ह्या समजुतीनं ते लोक पैसे द्यायला सुरू केले. अहो तुमचं 2000 रुपये बघता, 2000साठी तुमचं स्वाभिमान विकता, महाराष्ट्राचा स्वाभिमान गिरवी ठेवता, मोदीकडे गिरवी ठेवता. 2000साठी 1000साठी मोदीला तुम्ही गिरवी ठेवता महाराष्ट्रात. त्यासाठी पैशाला ठोकर मारला आणि एक होऊन हे महाराष्ट्र विकास आघाडीला निवडून आणा. आमची सरकार येईल, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून देऊ आणि महाराष्ट्र जे उभा आहे यांच्यामुळे उभा राहिला नाही. याच्या पाठीमागे आम्ही सांगितलं, चव्हाण होते, दादा होते, शरद पवार केले, पतंगराव केले, अनेक लोक सुंदर केले, किती लोकांचं नाव घेऊ. अरे ह्याने तयार केला माल मसाला आणि ते आता एक क्लब करून आले. यांच्या हातून काही होणार नाही. काही करेल तर आम्हीच करू आणि आमच्यामुळं देशात अगोदरपासून शेतकरीकडे आम्ही लक्ष दिलंय आणि शुगर फॅक्टरीज आणि सामान्य जनताला शिक्षण देण्याचं काम हे सगळं आम्ही केलंय. म्हणून ते आम्ही धैर्याने साधू शकतो. तुम्ही काय केलं सांगा, फोडणं आणि तोडणं, दुसरं काय काम नाही. त्यासाठी जास्त मी न सांगता एवढंच सांगतो. आणि आता इलेक्शन येऊन आले, हरियाणामध्ये इलेक्शन आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यानंतर झारखंडमध्ये आहे. हे सगळे इलेक्शन मध्ये आम्ही जिंकतो. जिंकल्यानंतर महाराष्ट्र जर जिंकला